सिद्धिविनायक बेलकडी आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा असे दोन संघ आपण पाहतोय. दोन्ही संघ चॅम्पियन संघ आहेत. मागची स्पर्धा जर आपण बघितली स्टेशनच्या मैदानावरती सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघ चॅम्पियन ठरला होता. आता स्पर्धा झाली होती खोलांडा येथे. त्या स्पर्धेमध्ये अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा चॅम्पियन ठरला होता. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. बेलकडी संघाने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेला आहे लहूपाडा संघाला. पहिला बॉल फुल टॉस आहे. वाडी श्लॉगरमध्ये चेंडूला खेळून महेश भोईरकडनं थोडीशी चूक झाली, मिस्टेक झाली. बघा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. एक धाव आणि एका धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. इथे बघा हेलिकॉप्टर शॉट इथे पाहायला मिळाला. चेंडू कार्पेटला रोल करत एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात निघून गेला आणि बघा तिकडे डेंजर एंडला जात होता अक्षय. आणि आपण पाहतो एक धाव ही पूर्ण झालेली आहे. एका धावेने धावसंख्या आता 2 या आकड्यावरती. रोशन आणि अक्षय ही जोडी आपण पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, अपील उचलून धरलंय. रोशन याला आता माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 1. अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी अशा दोन संघादरम्यान आपण एक बिग फाईट पाहतोय. मग आपण सुरुवातीच्या स्पर्धा जर आपण बघितल्या तर अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा संघ थोडासा आउट ऑफ फॉर्म वाटत होता, मात्र त्यानंतर त्याने कमबॅक केलेला आहे आणि सध्या तरी इनफॉर्म दिसतोय. समीर असेल, महेश भोईर असेल, निमेश असेल किंवा मनोज, ऑल टीम खूप चांगली कामगिरी त्यांची राहिलेली आहे. समीर आपण पाहतोय मागच्या स्पर्धेचा बेस्ट बॉलर आहे. इथे बघा चेंडूला चांगल्या प्रकारे खेळून काढले क्षेत्ररक्षक दिनेश आहे तिकडे. दिनेश आज खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि जास्तीत जास्त फ्रेम मध्ये देखील दिसलाय दिनेश. एक सिंगल धावसंख्या आता 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. खूप चांगली सुरुवात इथे समीर यांनी करून दिली आपल्या संघाला. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅटचं एज लागलंय आणि खराब फिल्डिंग झाले तिकडे. चेंडू फरार झालाय. यस, चेंडू फरार, सीमारेषा पार, हालाय नशिबाचा चौकार. 4 धावा. इथे चौकार आलेला आहे. आपण पाहतोय की तुषारजी तांगडी इथे मैदानाच्या बाहेर बसले तर मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. बघा इथे आणखीन एक धमाका. जी चूक झाली ते आता महागात पडताना दिसतंय. अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा संघाला अक्षयच्या बॅटमध्ये निघालाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा पहिले षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिले 4 चेंडू जर आपण बघितले फक्त 3 धावा होत्या, मात्र त्यानंतर 2 चेंडूवरती 10 धावा आलेल्या आहेत.
अक्षयला जीवनदान मिळाल्यानंतर त्याने अटॅकिंग क्रिकेट केलेलं आहे. आपण तो तिकडे शतरक्षक पाहतोय, त्याने झेल सोडला होता. राजेश होते आणि त्याच्याकडे झालेली चूक. इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये विशाल थापड अगोदरच जंप त्याने घेतली होती, अगोदरच उचली घेतली होती. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, कारण चांगला थ्रो झालाय तिकडे आणि जास्त रिस्क घेतली जात नाहीये. सन्माननीय चंद्रकांतजी पुसेकर यांचे इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. इथे बघा आणखीन एक चांगला फटका ते केला गेला. फोर्स केले चेंडूला. निमेश याचं कौतुक करावं लागेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय त्याने. बघा शेवटच्या मुवमेंटला त्याने तिकडे जंप घेतली आणि हा चेंडू त्याने फील्ड केला. बघा पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. फोर्स केला तो चेंडूला, ताकद झोकली होती. बघा निमेश, उडता निमेश पाहायला मिळाला आपल्याला स्क्रीनवरती. एक धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 16 आकड्यावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकलाय. आता एक धाव घेण्याची संधी आहे. दुसऱ्या वेळेचा देखील प्रयत्न होणार आहे. दिनेश चेंडूला उचलतोय, मात्र फंबल झालाय दिनेश कडनं आणि दुसरी धाव ही कंप्लीट झाली. बघा ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकला होता आणि ज्या प्रकारे चेंडू खेळून बचाव करण्याचा प्रयत्न होता, मात्र 2 धावा मिळाल्यात. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर इथे पाहायला मिळाला आहे. शतरक्षक पुन्हा एकदा दिनेश आला तिकडे. चांगले शतरक्षण, फेकी झालेली आहे, मात्र तिकडे बघा बॅट्समनला हिट केले तिकडे गोलंदाजाने. बघा लक्ष नव्हतं महेश याचं तिकडे आणि दिनेश याचं देखील लक्ष नव्हतं. पुन्हा एकदा 2 धावा या पलून पूर्ण केल्यात. या 2 धावा धावसंख्या आता जाऊन पोहोचली गेली 20 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. वीस धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अक्षय आणि महेंद्र अशी ही जोडी आपण पाहतोय. वेगवान चेंडू, तेज तर्रार हा चेंडू हाताळलाय. बॅट देखील भरपूर वेगाने फिरली होती अक्षयाची, मात्र बॅट आणि बॉल संपर्क झालेला नाहीये आणि हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव आलेला आहे. डॉट बॉल येतोय. बघा इथे देखील जोरात मारण्याचा प्रयत्न, इथे देखील बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10च्या सरासरीने 20 धावा आपण पाहतोय. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडू नंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. बघा ब्राह्मणगावचे संघ उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. पहिला दिवस वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाच्या नावावरती राहिलाय, तर दुसरा दिवस वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाच्या नावावरती राहिलाय. असा दिवस कुठल्या संघाच्या नावावरती राहतोय पाहूया. आज आपण पाहतोय चौफेर जर नजर जर आपण फिरवली ना, तर पूर्णतः ब्राह्मणगावचे प्रेक्षक हे आपल्याला दिसत आहेत, भरपूर मोठ्या संख्येने आलेले दिसत आहेत. त्याचं कारण देखील तेच आहे, कारण 2 संघ हे सुपर 3 मध्ये पोहोचलेत. निमेश थापड मिस्टामिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. महेंद्र याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद.
रोशन आलाय न्यू बॅटर. रोशन उंबरसाडा. ब्लॉकर मध्ये चेंडू टाकलाय. इनसाइड एज. एक सिंगल धाव. सन्माननीय गजाननचे घरत साहेबांचे इथं आगमन झालेलं आहे. ज्याने मला या स्पर्धेकरता पाणी हे स्पॉन्सर केलंय, त्यांचं आगमन झाले, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. निमेश थापड आपण पाहतोय बॉल ट्रॅक वरती. 2 चेंडू टाकलेत, 1 विकेट आणि 1 धाव. त्याचे आपल्याला अकाउंट मध्ये पाहायला मिळतंय. धावसंख्या 21, 21 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. कमी गतीचा हा चेंडू आणि बघा फसवलाय अक्षय कोल्हा या फलंदाजाला. विकेट डाऊन. विकेट क्रमांक 3. बघा हे खास जे डिबेनचे प्रतिनिधी आहेत, जे बंगालवरून विरार येथे आलेले आहेत, कार्तिक, त्यांच्यासाठी हे गाणं मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये गेलाय. सचिन आणि सचिनने ठोकलाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. बघा सचिन अकाउंट आपलं या षटकारानं खोलतोय. लेट आलाय पण थेट आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. उचली घेणारा चेंडू, पुलचा फटका, पूल पॉवरफुल झाला आणि मैदानाच्या बाहेर झेल पकडला. तिकडे कालच्या दिवसामध्ये मैदानाच्या बाहेर झेल पकडायला बक्षीस होतं, मात्र आज नाहीये. इथे बघा खूप चांगला फटका केलाय, मात्र शतरक्षक दिनेश येतो तिकडे आणि दिनेश कडे काहीच चुकीचं झालेलं नाहीये. आणखीन एक चांगला झेल त्याने पकडलाय. फलंदाज ठरतोय फेल. थँक्यू डीजे. या षटकात कमबॅक करण्याचा प्रयत्न निमेश थापड करताना दिसतोय. बघा तिकडे खूप चांगला झेल पकडलाय दिनेश याने. बॅकफूट वर जाऊन चेंडूला खेळून काढलाय. पुन्हा एकदा दिनेश तिकडे दिसतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी झालाय स्ट्राईक एंड कडे. तोपर्यंत 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आपण पाहतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तिकडे फलंदाज बाद झाले का पंच? यस, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तिकडे फलंदाज हा बाद झालेला आहे. म्हणजे एकच धाव असेल. 28 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातील. बघा दिनेश पुन्हा एकदा फ्रेम मध्ये पाहायला मिळाला. चांगला थ्रो झाला आणि मनोज दुमाडे याने खूप चांगल्या प्रकारे हा चेंडू यष्टांवरती तिकडे लावला. फलंदाज बाद. लगेच आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. दोन्ही संघाचे संगणक आलेत. तर चला सुपर 3च्या मॅचच्या चिठ्ठी आपण या ठिकाणी उचलणार आहोत आणि 3 चिठ्ठ्या उडवल्या जात. आता आपण उलट करूया.
जो पहिली चिठ्ठी येईल तिला बाय राहतील त्यांची मॅच लागेल. ओके, म्हणजे कन्फ्युजन नको आपल्याला. तर बाई एक चिठ्ठी उचल याच्यातली आणि वाचून दाखव. वादळ स्पोर्ट्स बामणगाव बाय मिळालेली आहे. विजयी संघ आणि वाघोबा असा मॅच असणार आहे. तर खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पाहिजे तर चेक करू शकता तुम्ही चिठ्ठ्या. ओके, थँक्यू. चला, दोघांना सुद्धा शुभेच्छा असतील. तर बाय मिळालेले आहे वादळ स्पोर्ट्स या संघाला, श्रीधर हंडवा याच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. जाऊया गो टू कॉमेंट्री बॉक्स. बघा आता चिट्ट्यांचा ड्रॉ झाला. एकनाथ दादांची कन्या हेमांगी हिच्या शुभ हस्ते हा चिट्ट्यांचा ड्रॉ केला गेला. आणि आपण पाहतो या वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाची चिठ्ठी निघालेली आहे. वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाला फायनलचं तिकीट मिळालंय. म्हणजे या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो सामना करेल वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघासोबत. पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार. बघा पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. बघा हे दोन्ही संघ चॅम्पियन संघ आहेत. म्हणजे हा सामना आपल्याला शेवटच्या ओव्हरपर्यंत आणि शेवटच्या बॉलपर्यंत रफ अँड टफ पाहायला मिळणार आहे. बघा पहिला चेंडू बघा काय टाकलाय, अप्रतिम. दुसरा चेंडू देखील ब्लॉकरमध्ये हात आलाय. एक धाव तर कंप्लीट झालाय. सचिन तिकडे आलाय. सचिनने चेंडू फील्ड केलाय. तोपर्यंत एक धाव झालेली आहे. आता या एका धावेने श्री गणेशा इथे झालेला आहे. आतापर्यंत बेलकडी संघाने जे सामने जिंकलेत धावा डिफेन्स करत असताना जिंकलेल्या आहेत आणि खूप चांगली बॉलिंग केलंय. बघा रोशन असेल किंवा महेंद्र असेल किंवा रोशन उंबरसाडा असेल, खूप चांगली बॉलिंग राहिलेली आहे आजच्या दिवसामध्ये. बघा हा चेंडू जर वगळला तर खूप चांगली बॉलिंग राहिलेली आहे. व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा धाव फलकावरती नोंदवली जाते. बघा महेश भोईर शफल झाला होता. शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न थोडासा अयशस्वी राहिलेला गोलंदाज. धावसंख्या 2. इथे बघा बॅटचा एज लागलाय. शतरक्षक आहे तिकडे, स्वतः अक्षय तिकडे पोहोचला होता. खूप चांगले शतरक्षण झाले. एक धाव. बघा पूर्णतः बांधून ठेवलेला आहे. पहिल्या 3 चेंडूवरती आपण जर बघितलं ना तर फक्त 3 धाव आलेल्या आहेत. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आलाय. पहिला चेंडू डॉट, सिंगल, व्हाईट बॉल, त्यानंतर सिंगल. धावसंख्या 3. जिंकण्यासाठी 29 धावा बनवायच्या आहेत. 29 धावांचं टार्गेट हे ठेवलेलं आहे. हे बघा सुरुवात खूप चांगली झालेली आहे, ती म्हणजे गोलंदाज रोशन कांबडीकडनं. समीर आपण पाहतो या स्ट्राईक वरती आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती महेश भोईर आहे. ही महत्वाची जोडी अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा रानगाव या संघाची. इथे बघा इथे देखील खूप चांगला चेंडू टाकला गेला. सचिन आहे पुन्हा एकदा फ्रेम मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव इथे मिळणार आहे. या सिंगलने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकात आपण पाहतोय दबाव टाकण्याचा प्रयत्न, प्रेशर टाकला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. इथे बघा पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोएंडला हा चेंडू लागलाय, बॉटम वरती हा चेंडू लागलाय आणि थोडासा फंबल झाला आणि बघा लगेच एक धाव कंप्लीट केली. इकडे छोटी धाव मानावी लागेल. या 2 धावा पूर्ण झाल्यात. बघा बेलकडे संघाला या चुका सुधाराव्या लागतील.
सामना जर जिंकायचा असेल तर चुका सुधारणं हे फार महत्वाचं ठरणार आहे, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला अडचणीमध्ये ही घेऊन जात असते. धावसंख्या 6, शेवटचा बॉल बाकी असेल. अजूनही मॅच जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता आहे. 13 मध्ये 23. ब्लॉकरमध्ये चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक थोडासा दूरवरती राहतोय, थोडासा डबल माइंड मध्ये तिकडे शतरक्षक येताना दिसतोय. एक चूक होताना दिसली आपल्याला शतरक्षकाकडून आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. आता येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता धावा बनवायच्या असतील अजूनही 19. बघा ब्लॉकरमध्ये हा चेंडू टाकला होता, मात्र महेशाने खूप चांगला बॉटम हेडचा वापर केला आणि काय फटका केलाय. बघा शतरक्षकाने जर तिकडे झेल पकडण्याचा जर प्रयत्न केला असता कदाचित तो चेंडू थांबवू शकला असता. बारा चेंडू आणि आता 19 धावा. आता गोलंदाज बघा कोण आलाय, महेंद्र आलाय. महेंद्र कोल्हा जो बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये सामनावीर ठरलेला आहे. दुसऱ्या मॅच मध्ये 6 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या. 6 धावा डिफेंड केल्या होत्या. तोच हा गोलंदाज. पहिला चेंडू उडवलाय, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. खूप सुंदर संगीत इथे वाजवलेलं आहे. डीजे महेंद्र पवार आपले डीजे वादक आहेत. मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये समीर भुरकुंड याचा शो आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकावरती, 16 रन्स ऑन द बोर्ड. फुल टॉस चेंडू आहे. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार येताना दिसतोय समीरच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. बघा महेंद्र कोल्हा जो गोलंदाज आपण बघितला की दुसऱ्या मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. 6 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. मात्र इथे पहिल्या 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. इथे बघा मिसटायमिंग झालाय. शतरक्षक आहे तिकडे, मात्र हा देखील निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. सलगचा हा तिसरा आणि आता मॅच जिंकण्याकरता 1 धावेची आवश्यकता आहे. बघा आज क्षितिज घरत यांच्याकडून 5 चेंडूमध्ये 5 षटकार. जर एखादा खेळाडू ठोकतोय तर 6 किलो चिकन आहे. इथे 3 आलेत. बघा ते षटकार एका ओव्हरमध्येच मारायचे आहेत. रोशन होता, रोशनकडे संधी नाही आहे. हा विजयी चौकार इथे येताना दिसतोय. तर हा सामना इथे अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा या संघाने जिंकलेला आहे आणि आता त्यांनी सुपर 3 मध्ये प्रवेश केला आहे. हळलक हळलक बेलकडे संघ, अभिनंदन अभिनंदन अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा टीम. नेक्स्ट मॅच करता आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर पहिला ही सेमीफायनल आपल्या समोर येणार आहे. सेमीफायनल असेल वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा या 2 संघादरम्यान आपल्याला सेमीफायनल पाहायला मिळेल.